डोंगराळे येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याच्या घटनेमुळे संपूर्ण मालेगावसह नाशिक जिल्ह्यात संतापाची लाट उसळलेली आहे। आज सर्व सामाजिक संघटना आणि विविध धर्माच्या नागरिकांनी मालेगाव बंदची हाक दिली होती, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। आता इथून मोर्चा काढण्यात येत आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या का त्यांचं काय म्हणणं आहे। ताई, काय म्हणाल तुम्ही, ही जी घटना घडली याविषयी तुमचं काय मत आहे? शिक्षा झालीच पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे। लगेच झाली पाहिजे। तुम्ही काय म्हणाल? डोंगराळ भागात ज्या मुलीची निर्गुण खून झाला त्या मुलाला फाशी शिक्षा ही झालीच पाहिजे, फाशी शिक्षा ही झालीच पाहिजे। तुमचं काय म्हणणं आहे ताई? आम्हाला बी मुलगी आहे, आम्हाला बी वाटतं की त्याला आताच फाशी व्हायला पाहिजे। 2 महिन्याचा कालावधी दिला पाहिजे. आपलं काय म्हणणं आहे ताई, काय म्हणाल याविषयी? लगेच फाशी दिली पाहिजे। आम्हालाही मुलं बाळ आहे, असं लेकींना असं रस्त्यावर आम्हाला चालवायला सुद्धा असं हे वाटेल। जर त्याला आताच फाशी झाली तर आम्ही सुरक्षित राहू असं आम्हालाही वाटतं। आपल्या सोबत आणखी काही महिला बोलण्यासाठी त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांच्या काय भावना आहेत। ताई, काय म्हणाल या घटनेविषयी, तुम्हाला काय वाटतं? यत्न बाळाला न्याय मिळालाच पाहिजे। जशी ती त्यांची मुलगी होती तशी ती आमची मुलगी होती, तिला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची इच्छा आहे। त्या हरामखोराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। ताई, आपण काय बोलू? काय बोलू? शिक्षा झालीच पाहिजे, फाशीची का होईना करायलाच पाहिजे त्यांना शिक्षा। एकूणच आपण बघितलं असेल तर प्रत्येक महिलेचं एकच म्हणणं आहे की अशा नराधामांना फाशीच्या शिवाय दुसरी कोणती शिक्षा होऊ शकत नाही आणि त्यांना तातडीने फाशी देण्यात यावी, अशी एक मुख्य मागणी मालेगावातील महिला वर्गांनी केलेली आहे। बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव।